अशी उडी मारली ना, अशी छत्री पकडली, अशी छत्री पकड, उडी मारलीस ना, अशी अशी कर, अशी अशी पकड. 1 2 3 बरोबर. पडणार नाही ना. सनसेट होत आलाय आणि आता सनसेटचे शॉट आपण काढायला सुरुवात करतोय. हा कात्या घेतलाय ना शिकूता, काय करायचंय ह्याला बोलतात स्टील वूड फोटोग्राफी. स्टीलचा कात्या आहे, त्याला गोल गोल फिरवणार, मग त्यांच्या मध्ये रिंग तयार होईल. तर इकडे बिर्याणी आलेली आहे, रस्सा आहे आणि कोशिंबीर सुद्धा इकडे दिले. इकडे चिकन लॉलीपॉप सुद्धा मागितलेले आहेत मस्त. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपण चाललेलो आहोत ताईच्या प्री वेडिंग शूटला. तुम्ही ताईची साखरपुड्याची चहा पाण्याची व्हिडिओ नक्कीच पाहिली असेल. श्वेताताईचं आता लग्न जवळ येतोय आणि शॉपिंग वगैरे सर्व त्यातल्या त्यात चालू आहे. आणि आता लग्नाच्या अगोदर एक प्री वेडिंग शूट असतो, तर तोच करायला आपण चाललेलो आहोत. आणि सोबत स्वीकारदादा आहे आणि आता सध्या माझ्याबरोबर फक्त आकाश आहे आणि स्वीकारदादा ताई सर्वजण आपल्याला ते पुढे भेटणार आहे. तर आता लोकेशन आहे नालासोपाऱ्याला भुईगाव बीच. भुईगाव गाव आहे, तिकडे एक बीच आहे, तर तिकडे पूर्ण आपल्याला शूट करायचं आहे. तर मंडळी आता स्टेशनला आलोय आणि इथे स्वीकारदादा आहे आणि ताई पण रेडी होऊन आलेली आहे. आणि ताई भाऊजी डायरेक्ट तिकडेच येणार आहेत ना. हा, आणि शिकुदाचा दादा पण आहे चेतन. हा, पुढे भेटणार आहे सर. तर मंडळी आता आपण नालासोपारा स्टेशन पासून थोडासा बाहेर आलोय आणि दादा पण आलाय. दादा चेतन दादा आहे आणि ताई भाऊजींचा मित्र येतोय ना. हा, गाडी घेऊन येतोय, तर सोबतच सर्व आता कारमध्ये जाणार आहोत. तर मंडळी फायनली आता गाडी आले, तर आपण आतमध्ये बसून घेतोय. भाऊजीकडे आले मंडळी. इथे ना आपण एका शॉपमध्ये आलो होतो नाश्त्यासाठी. आता टाइम नाही आपल्याकडे म्हणून डायरेक्ट पार्सलच घेतोय. ते ऑर्डर द्यायला गेलेत शिकुदा आणि भाऊजी. तर मंडळी फायनली आता आपण लोकेशनच्या इथे पोहोचलेलो आहोत. भुईगाव बीच लोकेशन आहे आणि इथेच आज आपलं शूट आहे. आता ताईकडे कारमध्ये रेडी होते, मेकअप वगैरे सर्व करायचं आहे. आणि लोकेशन बघायला गेलं ना एकदम सुंदर लोकेशन आहे. इकडे मस्त ही झाडं आहेत आणि त्या साईडला तिकडे पूर्ण बीच आहे. सेटिंग रेडी. हां, सेटिंग वगैरे सर्व करून झालं. इकडे ट्रायपॉड वगैरे पण ती फ्लॅश लाईट सर्व लावून घेतलंय. आता ताई रेडी झाली की चालू करायचंय ना. हो. हा इकडे असा बीच आहे आणि ह्या बीचवर ना जास्त लोक नाही, फक्त जे शूट करायला असतात ना तीच लोक तुम्हाला जास्त दिसतील. ते बघा तिकडे पण शूट करतायत. इकडे आपण एक 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 ना लोकेशन बघत होतो. दादाने ही लोकेशन बघितलंय, ही चांगली वाटते ना दादा. हा, झाडावर जरा चांगलं येईल. हा, एक ट्रायल बघू. सैराट सारखी लोकेशन वाटते जरा झाडावरची. नाही, ह्या लोकेशनचे इथे असे छोटे मोठे शॉप सुद्धा आहेत जिथे नाश्त्याचे पदार्थ भेटतात. आणि हा समोरच पूर्ण बीच आहे, बीच एरिया आहे. तिकडे पण शूट करतात. इकडे पूर्ण झाडांचा एरिया, इकडे पण मस्तपैकी शूट करता येतो. चांगले चांगले स्पॉट इथे सुद्धा आहेत. आणि इकडे ना असे पत्र्यासारखे छोटे छोटे चेंजिंग रूम आहेत. हा बघा, या साईडला पण बघायला गेले ना असे छोटे छोटे, तिकडे त्या साईडला पण आहे चेंजिंग रूम आहेत जिथे आपण चेंज वगैरे करू शकतो. हा इकडे पण एक छोटासा शॉप आहे. असे 2-3 शॉप आहेत इकडे आणि चेंजिंग रूम सुद्धा आहे. तर चांगलं चेंज वगैरे करून आपण वेगवेगळ्या कपड्यांवरती शूट करू शकतो. मंडळी ही जी लोकेशन आहे ना ती नालासोपारामध्ये आहे. भुईगाव बीच लोकेशन आहे आणि खूपच जास्त सुंदर आहे. तुम्हाला जर ह्या लोकेशनच्या इथे यायचं असेल ना तर डायरेक्ट मी गुगल मॅपचा ॲड्रेस लिंक देतो. डायरेक्ट क्लिक केला की तुम्हाला डायरेक्ट लोकेशन याची मिळेल. म्हणजे तुम्हाला कधी फिरायचं झालं किंवा शूट वगैरे करायचं झालं ना तर इथे येऊ शकता. मस्त लोकेशन आहे. आणि ताई आता रेडी होते. इथे चेंजिंग रूम सुद्धा आहे, तर चेंज वगैरे करू शकतो. ताईने चेंज वगैरे केलाय. आता सर्व मेकअप वगैरे ताई आणि भाऊजी दोन्ही पण करतायत. त्याच्यानंतरला आपण मेन शूट चालू करू. तर इकडे ताई आणि भाऊजी दोघे पण रेडी झालेले आहेत, छान मस्त मेकअप वगैरे करून. ऑल सेट. चला आता निघूया, शूट करायला चालू करतोय आपण. पण ना इथे 2 कॅमेरे आणलेत, एक दादाचा आहे आणि एक स्वीकार दादाचा आहे. हा, हे सर्व जवळचे लेन्स आहेत ना. हा, ही 24-140 ची लेन्स आहे आणि ती 85mm लेन्स आहे. ती बुके चांगला भेटतो, म्हणजे पार्टचा ब्लरिंग आणि ग्रुपिंग साठी चांगली आहे. ही ग्रुप साठी चांगली आहे ना. ही कॅमेराची ओरिजिनल लेन्स निकॉन 750. आणि ते सिंगल फोटो काढायला चांगली आहे ना. ती 85 वरती सिंगल फोटो चांगली येतात. तसे 2 कॅमेरे आणलेत आपण. कोणता पोज आहे आता थोडासा असा समोर भाऊजी मागे राहतील, हात खाली ठेवून पोज पाहिजे.
हा अजून बरेच पोजिंग आता स्टार्टिंग झाले. हा आणि पहिला हा साडीवरती आहे ना. साडीवरती नंतरला मग मॅचिंग टी शर्ट वगैरे. हा अलग अलग चेंज वगैरे करून सर्व फोटो अजून काढायचे. तर हा काही अशा प्रकारे पोज आहे शिकुदान दाखवलाय. शिवाय समोर बघ आणि भाई तुम्ही आहे ना राईट की लेफ्ट होतोय. राईट होतो तू लावतो पहिला हा तर अजून वरती आता पण ना तिथे जरा जवळ पाण्याच्या इथे जाऊन बघतोय. आज ओटी आहे ना त्याच्यामुळे पाणी बघताय केवढा कमी खालीपर्यंत गेलेलं आहे आणि पूर्ण इकडे सर्व वाळू वाळू आहे. ते एकदा पुढे जाऊन बघूया कसं काय पाणी वगैरे. मस्त हा नालासोपाऱ्याचा बीच आहे. खूप प्रसिद्ध बीच आहे आणि इकडे जास्त करून फोटोशूटलाच येतात. आणि तिकडे पण बघा किती जण खूप जण खेळत आहेत. तिकडे पब्लिक खूप आले आणि इकडे आतमध्ये तुम्ही कार वगैरे बाईक वगैरे सर्व घेऊन येऊ शकता इझिली. कारण आतमध्ये येण्यासाठी पूर्ण रोड वगैरे आहे त्या साईडून. इकडे पण ना त्या साईडला वगैरे सर्व कार वगैरे आतमध्ये आणू शकतात आणि कार बरोबर पण काही फोटोज वगैरे काढायचे असेल बीच साईडला तर ते पण काढू शकतो. हे बघा पाणी एकदम मस्त आहे इकडे. छान वाटतं एकदम. आपल्या जुहू बीच सारखं नाही अलग आहे जरा. आणि इकडे आखो हवा पण जास्त नाही ना. इकडे हवा म्हणजे खूपच जास्त नॉर्मल आहे. आपल्या जुहू बीचला केवढी हवा लागते. हा दुपार आहे त्याच्यामुळे पण मला वाटतं 11 11:30 झालेत तरी पण 12 वाजले. बघा मस्त एकदम लाटा पण कमी आल्या ते बघ. आणि इकडे बॅक साईडला ना बघताय अशी सुंदर अशी झाडं आहेत. त्याच्यामुळे ना बीचला एक वेगळाच लुक येतो आणि छान वाटतात. आणि झाडामुळे जरा थंडगार हवा सुद्धा असते. ऍक्च्युली ह्या बीचला पाहून ना आमच्या गावची आठवण आली. केळशीला आमच्या केळशी साईडला ना सेम असाच बीच आहे. अशी झाडं आहेत आणि सेम आपको A to Z सेम वाटतोय ना. हा आणि नारळाची झाडं पण आमच्या गावाला आहेत. तर नारळाची झाडं ना ते बघा त्या साईडला तिकडे सर्व नारळाची झाडं आहेत. तर सेम लुक येतो. पूर्ण गावचीच आठवण आली. शिवदा कोणता शॉट काढतोय. साडी उडवायचा. साडी उडवायचा ना. जरा कामाला लावता ना वरती तू मागे उडी मार अशी आहे ना अशी आणि डोक्यावर गेले तर मागे जा. तू फोटो मध्ये आला नाही पाहिजे. परत एकदा परत. टेक 2 1 2 3. तर पुढच्या साईडला गेला वाटतं ना. आला छान आला बरोबर. पडणार नाही ना. लोक हा पाट्यांचा शॉट आहे आता. पकड लवकर. वरती लिहिले सेव्ह द डेट आणि श्वेता लव्ह मिलिन. पाडू नका म्हणजे लवकर हे दमती. लवकर फोटो काढा. तर आता ना मंडळी पुढचा आपण शूट चालू केलाय. आता चेंज वगैरे झालेला आहे. गाडी बरोबर फोटोशूट करायचंय. अशी उडी मारली ना अशी छत्री पकडली. अशी छत्री पकड उडी मारलीस ना अशी 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 खतरनाक पोज आहे आता. 1 2 3. आला काय शॉट. दुसरा टेक मारतोय. पहिला एवढा खास नाही आला. मंडळी इकडे बघा नालासोपाऱ्याच्या भुईगाव बीचच्या इथे उंट सुद्धा आहेत. फर्स्ट टाइम मुंबईमध्ये जास्त उंट दिसत नाही. हे बघा उंट घेऊन चाललेत तिकडे बीचवर. तर मंडळी फायनली आता बहुतेक शूट झालंय ना. आता बहुतेक 2 ट्रेन शूट झालाय. आता तिसरा बाकी आहे. ते आता बीचला करायचं. बीचला करायचं. तो लेट पण झालाय. 2 वाजून घेत. आता जेवण वगैरे करून मग 4च्या बीचला शूट चालू करू. आता आम्ही जेवायलाच चाललेलो. इथे बाजूलाच म्हणजे एक रेस्टॉरंट आहे. तर तिथेच आता जेवण वगैरे करू. त्याच्यानंतर शूट चालू करू. तर हा इथे रेस्टॉरंट आहे. आता आतमध्ये चाललेलो आहे. बीच साईड रिफ्रेशमेंट असं नाव आहे. चला आता आतमध्ये जाऊया. गाडी पार्क केलेली आहे. आता आतमध्ये आलोय आणि इथे ना आतमध्ये बसायला पण एकदम सिटिंग अरेंजमेंट ओपन आहे. इथे सावली आहे आता. आणि इकडे बघा अशी छोटीशी खाट आहे. आता सर्वजण बसून घेतोय. ओपन आहे मस्त आहे. पूर्ण पॅक आहेत. आतमध्ये टेबल आहे आणि अशी लाईनी ते अलग अलग टेबल आहेत. आता इथे बसतोय. ते अरेंज करून देतात आपल्याला.
तर आता ना ऑर्डर दिलेली आहे. शिकुदा काय काय ऑर्डर दिले? 2 हैदराबादी बिर्याणी सांगितलं फुल, स्टार्टरला त्याला मसाला पापड आणि आपले चिकन लॉलीपॉप सांगितले आणि काही काय नॉनव्हेज खाण्यामध्ये यासाठी फोडणीचा भात सांगितलं. व्हेज मध्ये काय शेजवान आहे ना? शेजवान फ्राईड आहे. शेजवान आपल्या भाषेत फोडणीचा भात. फोडणीचा भात कारण बंद येणार. तर इकडे बिर्याणी आलेली आहे, रस्सा आहे आणि कोशिंबीर सुद्धा इकडे दिले. आता सुरुवात करतोय आपण, वाढून घेते की. इकडे चिकन लॉलीपॉप सुद्धा मागितलेले आहेत मस्त आणि इकडे चटणी आहे शेजवान. चला आता वाढून घेतले, जेवायला सुरुवात करूया. टेस्ट बघूया कशी आहे बिर्याणी आणि लॉलीपॉप. शिकुदा चांगलं आहे. सर्व बसली आता सुरू करतायत, भाऊजी पण ताई पण सुरू करतात. लॉलीपॉप टेस्ट करून बघतो कसं आहे. मस्त क्रिस्पी आहेत. प्लेट आली प्लेट आणली, जबरदस्त क्रिस्पी आहेत. चला तर बिर्याणी टेस्ट करून बघतो. कोशिंबीर सुद्धा घेतली, कोशिंबीर बरोबर छान लागते, दिसायला ते एकदम मस्त दिसते बघा. मस्त आहे बिर्याणी. एकच महिने झाले. ऍक्च्युली मंडळी असं ना बाहेर असं पूर्ण ओपन मध्ये जेवायला खूप मजा असते. गावाला खूप आम्ही ओपन मध्ये जेवतो शिकतो. हा इथे खाट पण आहे, एकदम छान वाटतंय. चांगलं आहे ना जेवण? सर्वजण बसले दादा. मंडळी आता आम्ही ना पूर्ण शेतच आहे, इथे शेताच्या इथे आलोय आणि फोटो आता चालू करतोय. हे बघा इथे ना सर्व ही जी शेती आहे ना ती दुधी भोपळ्याची आहे. हे बघा या साईडला ना झालंय पण इकडे ही पूर्ण दुधी भोपळ्याची वेल आहे आणि त्या साईडला पण तिकडे पण ही शेती केली जाते. ही सर्व बागच आहे, भाज्यांची बाग आहे. ह्या साईडला पण आतमध्ये पण हे सरळ बघा पूर्ण लाईनीत माळाचे रोपटे लावलेले आहेत आणि काका तर तिथे त्यांची सर्व ही बाग आहे. पाणी वगैरे घालतात तिकडे बघा. शेताची इथे आतमध्येच विहीर सुद्धा आहे, एकदम लहानशी. इकडे मुंबईच्या साईडला ना जास्त करून विहिरी बघायला नाही भेटत आहे. बघा शेतामध्ये एकदम छोटी लहान विहीर बनवलंय, छान आहे पाणी घालण्यासाठी. आणि आपण इकडेच असं शूट करतो. इकडे अजून पण माणसं आहेत, त्या साईडला आहेत, आपल्याला मागे पण आहेत. इथे उभे राहा, तसा शोल्डर डाऊन ठेवा असा. इथे उभे राहा, हाताची इकडे खाली 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 श्रीकृष्ण सारखं ना असा. तू पाय असा की नाही बघ, असा पाय टाक ना, परफेक्ट असा टाक. अजून क्रॉस जाऊन तुझा पाय. मंडळी बीच वरती ना संध्याकाळ झाली की अशा इकडे राईड सुद्धा आहेत. इकडे हॉर्स रायडिंग आहे, इकडे उड्या मारण्यासाठी आहे. हा बघा असा हा 4 व्हीलर बाईक आहे आणि असे वेगवेगळ्या राईड आहेत. बघा इथे डबल म्हणजे 2 सीटवाली सायकल आहे. अशा मस्त राईड पण आहे. तिकडे उंट सुद्धा आहे, उंटची सुद्धा सवारी करू शकतात. ह्या ज्या राईड आहेत ना ते संध्याकाळी म्हणजे लहान मुलांसाठी मस्त आहे ॲक्टिव्हिटीज. सनसेट होत आला आहे आणि आता सनसेटचे शॉट आपण काढायला सुरुवात करतोय. जवळपास सकाळपासूनच आपण इकडेच आहोत आणि खास सनसेटसाठीच थांबलो होतो. सनसेटचा आहे आणि एक रात्रीचा पण एक शॉट काढायचा आहे. आता सनसेटचं चालू केलं आहे. पूर्ण हा बीच आहे भुईगावचा आणि आता सुंदर इकडे फोटो कसे बीच साईडला एकदम छान येतात बघा. आता ना आपला शेवटचा शूट बाकी आहे, तो म्हणजे एक हा कात्या घेतलाय ना शिकवता. काय करायचं ह्याला बोलतात स्टील वूड फोटोग्राफी. स्टीलचा कात्या आहे, त्याला गोल गोल फिरवणार, मग त्यांच्या मागे रिंग तयार होईल. आग लागत जाते ना, आईला पण आग लागते, मग निकारीची अशी रिंग तयार होईल आणि जो फोटो भेटतो ना रिझल्ट बघण्यासारखा असतो. हा तर आता शूट चालू करूया. अंधाराची वाट बघतोय आम्ही. अंदाज याच्यामध्ये तू कितींदा शूट केलं? जवळपास 2दा शूट पण झालं याच्यामध्ये. हा तर आता हा आपण लास्ट टाइम एकदा गेलो तर कात्या भेटला नाही मला, तर राहून गेला, विसरून गेलो. ह्या टायमाला लक्षात आठवणी घेऊन आलो. हा आता शेवटचाच आहे, हा फायनल आहे. मंडळी आता चालू करतोय शिकवताना. तिकडे पेटवलंय, तो कात्या येतो आणि आता फिरवणार आहे. आता एकदा आपण ट्रायल मारलेला, आता परत घेतोय. जरा लवकर संपला ना तो, ऍक्च्युली बाहेर निघाला त्याच्यातून. हा बाहेर निघालेला, आता जरा आतमध्ये घट्ट दाबून टाकतोय. तर मंडळी फायनली आता आपला शूटिंग कम्प्लीट पूर्ण झालेला आहे. शूट आणि मस्त झाला ना ताई? हा ताई आणि भाऊजींचा पूर्ण प्री वेडिंग शूट होता आणि छान म्हणजे लोकेशन पण मस्त होतं.
आणि दादा शिकूदा काम करतो, चेतन दादा पण काम करतो फोटोग्राफीचा. जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल ना तर खाली नंबर देईल मी तुम्हाला. जर फोटोग्राफी काही असेल, प्री वेडिंग वगैरे किंवा दुसरे काही सर्व प्रकारचे तर काढतो. आणि मस्त शूट झाला. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचंय, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आजची व्हिडिओ कशी नक्कीच सांगा आम्हाला. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.